नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडं वेल्डिंग विषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम वेल्डिंग म्हणजे काय? वेल्डिंग म्हणजे दोन सजातीय किंवा विजातीय धातू उष्णतेच्या किंवा दाबाच्या सहाय्याने एकत्र केले जातात, त्याच वेल्डिंग असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलेला उष्णतेच्या सहाय्याने पाहिलं तर त्यामध्ये उष्णता म्हणजे फ्युजन वितळून केलेली वेल्डिंग, दुसरी जे दाखवलेली आहे दाबाच्या सहाय्याने म्हणजे स्पॉट वेल्डिंग. त्यानंतर धातू जोडण्याच्या पद्धती ह्या तीन आहेत. पहिली म्हणजे रिवेटिंग, दुसरी नट बोल्टिंग आणि तिसरी सिमिंग आहे. त्यानंतर धातू जोडण्याची दुसरी पद्धत ती म्हणजे औष्णिक पद्धत. या पद्धतीमध्ये जॉब जोडण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो. यामध्ये खालील पद्धतीचा समावेश आहे. पहिली म्हणजे ब्रेझिंग, दुसरी सोल्डरिंग, तिसरी फोर्जिंग आणि चौथी वेल्डिंग. त्यानंतर सर्वात मुख्य भाग म्हणजे वेल्डिंगचे असतात ते म्हणजे वेल्डिंग जोड. त्यामध्ये सर्वात प्रथम येतो बट जॉईंट. बट जॉईंट हा प्लेटांना समोरासमोर जोडून केला जातो. त्याची डायग्राम आपण याच्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर दुसरा लॅप जॉईंट. लॅप जॉईंट मध्ये एका प्लेटवर दुसरी प्लेट ठेवून त्याला दोन्ही साईडने वेल्डिंग करतात, त्याला म्हणतात लॅप जॉईंट. त्याची सुद्धा आपण डायग्राम पाहू शकतो. त्यानंतर आहे टी जॉईंट. टी जॉईंट मध्ये एक प्लेटचे सरफेस खाली आणि उभी 90 मध्ये ठेवतात, तो जॉईंट होतो टी जॉईंट. आपण डायग्राम मध्ये पाहू शकता. त्यानंतर आहे कॉर्नर. कॉर्नर जॉईंट मध्ये दोन प्लेटाच्या कणा एकामेकाला जोडतात, तयार होतो कॉर्नर जॉईंट. ते सुद्धा आपण डायग्राम मध्ये पाहू शकतो. आणि पाचवा एज जॉईंट. एज जॉईंट मध्ये दोन्ही प्लेट समांतर जोडलेले असतात आणि त्यांच्या कडांना वेल्डिंग केली जाते, त्याला म्हणतो आपण एज जॉईंट. त्यानंतर येतात वेल्डिंग पोझिशन. हा सुद्धा वेल्डिंगचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेल्डिंग पोझिशन म्हणजे आपण वेल्डिंग कुठल्या पद्धतीने, कुठल्या प्रकारे आणि कुठल्या पोझिशनला करायची याची माहिती भेटते. सर्वात आधी येते फ्लॅट पोझिशन. फ्लॅट पोझिशन म्हणजे एक प्लेटची सरफेसची प्लेट घेऊन त्याच्यावर सरळ वेल्डिंग करणे, याला आपण म्हणतो फ्लॅट पोझिशन. त्याची सुद्धा डायग्राम आपल्याकडे आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल मध्ये प्लेटला उभी ठेवून या प्रकारे वेल्डिंग करतात, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल पोझिशन. त्यानंतर व्हर्टिकल. व्हर्टिकल मध्ये प्लेटला उभं ठेवून डाऊन टू अप किंवा अप टू डाऊन वेल्डिंग करता येते, त्याला म्हणतात व्हर्टिकल पोझिशन. आणि चौथी आहे ओव्हरहेड. ओव्हरहेड म्हणजे जे आपल्या डोक्याच्या वरच्या साईडला असतं, ज्याला आपण खाली वेल्डिंग करतो, ती म्हणजे ओव्हरहेड पोझिशन. यानंतर गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग आहे एक जळणारा वायू व एक ज्वलनास मदत करणारा वायू यांचे मिश्रण करून ब्लो पाईपच्या टिपवर स्पार्क लायटरने पेटवल्यास निर्माण झालेली ज्योत म्हणजे फ्लेम होय. त्यामध्ये फ्लेमचे मुख्य तीन भाग असतात. पहिला म्हणजे इनर कोन. इनर कोन तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. हा जो टोकदार भाग ए सारखा दिसतो तो म्हणजे इनर कोन. त्यानंतर रेड्युसिंग झोन. हा इनर कोनच्या बाहेर जो एक छोटा कोन बनलेला आहे त्याला आपण म्हणतो रेड्युसिंग झोन. आणि तिसरा आहे बाहेरील भाग. बाहेरील भाग म्हणजे हा जो एक सर्वात मोठे डायग्राम मध्ये दिसत आहे तो बाहेरील भाग आहे. त्यानंतर ऑक्सी ऍसिडिक फ्लेमचे प्रकार आहेत. ते प्रकार आहेत तीन. पहिला म्हणजे न्यूट्रल फ्लेम. न्यूट्रल फ्लेम डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. तिचे तापमान 3200 डिग्री सेल्सिअस असते. त्यानंतर दुसरी फ्लेम आहे कार्बोरायझिंग फ्लेम. कार्बोरायझिंग सुद्धा डायग्राम मध्ये दाखवलेली आहे. त्याचेही तापमान असते 3100 डिग्री सेल्सिअस. आणि तिसरी आणि शेवटची डायग्राम आणि तिसरी फ्लेम म्हणजे ऑक्सिडायझिंग फ्लेम. ही फ्लेम जास्त करून कटिंग किंवा हार्ड मटेरियल साठी वापरतात. तिची तापमान आहे 3300 डिग्री सेल्सिअस. थँक्यू.